पहाटे समाधी मंदिरात काकड आरती झाल्यावर समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गोंदावले गावातील श्री महाराजांनी स्थापन केलेल्या मंदिरांच्या दर्शनासाठी गेलो. थोरले राम मंदिर. महाराजांच्या इच्छेप्रमाणे हे मंदिर 1891 बांधून होत आले, पण श्रीरामांच्या मूर्ती तयार नव्हत्या. फलटणजवळील तडवळे गावाच्या कुलकर्णी यांनी आपल्या स्वतःसाठी बनवलेल्या राममूर्ती त्यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे गोंदवले येथील राम मंदिरासाठी महाराजांकडे आणून दिल्या. सर्व काही श्रीराम घडवतो या महाराजांच्या धारणेप्रमाणे आलेल्या श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्री महाराजांनी 1892च्या रामनवमीस केली. हे मंदिर म्हणजे महाराजांचे प्रमुख प्रेरणास्थान. थोरले राम मंदिर आणि महाराजांचा काही वेगळाच आंतरिक संबंध होता. उदाहरण म्हणजे या रामाच्या डोळ्यातून 3 वेळा झालेला अश्रुपात. ज्यावेळी साधकाची व परमात्म्याची एकरूपता होते तेव्हा विश्वात्म्याचे मन व साधकाचे मन यात भिन्नता राहत नाही. त्यावेळी अशा घटना घडतात. या मंदिरातच महाराजांनी अगणित लोकांना रामनामाचे प्रेम देऊन त्यांचे जीवन कृतार्थ केले. महाराजांना प्रिय असलेले अन्नदान याच मंदिरात झाले आणि त्यांच्या शिष्यांच्या आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या घटना येथेच घडल्या. महाराजांचे महानिर्वाणही याच मंदिरात झाले. या दृष्टिकोनातून थोरल्या राम मंदिराचे महत्त्व अपूर्व आहे. या मंदिरातील रामासमोरील हनुमानाची मूर्ती महाराजांनी स्वतः चुना, वाळू, मेण याच्या सहाय्याने बनवलेली आहे. या हनुमानासमोर आपले मनोगत सांगितले असता ते महाराजांना पोचते असे म्हटले जाते. या मंदिरात श्री महाराजांचे आणि आईसाहेबांचे शेजघर आणि श्री महादेवाची पिंडीही आहे. धाकटे राम मंदिर गोंदवले. थोरल्या राम मंदिराच्या स्थापनेनंतर महाराजांचा लोकसंग्रह झपाट्याने वाढत गेला. गोंदावले येथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ होत राहिली. यासाठी 1895 धाकटे राम मंदिर बांधले. या मंदिरात महाराजांनी गायत्री पुरश्चरण, रुद्र स्वाहाकार इत्यादी धार्मिक विधी अनेकदा केले. दत्त मंदिर. सन 1911 श्री महाराजांनी एकमुखी दत्ताची स्थापना गोंदावले येथील दत्त मंदिरात केली. सन 1992 या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दत्तात्रेयाबरोबरच या मंदिरात नृसिंहाच्या मूर्तींची स्थापना झाली. नृसिंहाची मूर्ती 1991 पूर्वी मंदिराबाहेर झाडाखाली होती. श्री महाराजांच्या काळात त्या मूर्तीची पूजा होत असे. याच मंदिरात अंबामातेची मूर्ती चैत्र महिन्यात आणण्यात आली. देवीची मूर्ती 1911 साली आणली होती, पण स्थापना 1959 साली झाली. शनी मंदिर. 1911 दत्त मंदिरापाठोपाठ दत्त मंदिराशेजारीच श्री महाराजांनी शनी मंदिर बांधले. महाराज शनीला देवाचा फौजदार म्हणत असत. या मंदिराच्या स्थापनेबाबत असे सांगण्यात येते की श्री महाराजांना आणि भाऊसाहेब केतकरांना एकाच वेळी शनीची साडेसाती होती. त्यांना शनीचे नित्य दर्शन घेता यावे म्हणून लोकांच्या आग्रहास्तव शनीचे मंदिर बांधले. गोंदवल्यातील विविध मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गोंदवल्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर रस्त्यावरील मार्डी या गावी गेलो आणि तेथे श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले. पासून शिखर शिंगणापूर रस्त्यावर 25 किलोमीटर दूर असलेल्या मार्डी या गावी महाराजांचे नेहमी जाणे येणे होत असे. त्यांची दत्तक कन्या विठाबाई यांचे लग्न मार्डीच्या वासुदेव कुलकर्णी यांच्याबरोबर झाले होते.
1908 साली महाराजांचे भक्त श्री बाबूबाजी कुलकर्णी यांना महाराजांना आपली जमीन अर्पण केली व त्या जमिनीवर रामाचे मंदिर बांधण्याचे ठरवले. त्याप्रमाणे श्री महाराजांच्या हस्ते भूमिपूजन झाले, थोडेसे बांधकामही झाले, पण महाराजांच्या हयातीत हे देऊळ काही झाले नाही. 1985 साली श्रीमती विठाबाईंचे वंशज लक्ष्मणराव कुलकर्णी यांनी या मंदिराच्या बांधकामाचा परत विचार केला व काही रक्कम मंदिराच्या बांधकामासाठी दिली. त्यानंतर 1998च्या वसंत पंचमीस ग्रामस्थांच्या व महाराजांच्या इतर भक्तांच्या मदतीने ते काम पूर्ण केले. या मंदिराच्या बाहेर असलेल्या विहिरीचे पाणी पूर्वी खारे होते असे सांगितले जाते, पण आज मात्र त्या विहिरीला भरपूर गोड पाणी आहे. येथील ग्रामस्थांमध्ये महाराजांच्या बद्दल अत्यंत प्रेम आहे हे त्यांच्या सहज बोलण्यातून आम्हाला समजत होते. नित्य उपासना व नामस्मरण या गावकऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. रामनवमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला. माझं नाव चंद्रशूर भालचंद्र कुलकर्णी. खरं तर हे ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराज त्यांचं येणं जाणं फारपासून वर्षापूर्वीपासून ह्या मार्गी गावात महाराज या ठिकाणी मार्गीला येत होते. मार्गीवरून गिरवीला जात होते आणि त्यांचं येणं जाणं ह्या रूटवरून सारखं होतं. आणि ही जी जागा आहे ही आमच्या घरामध्ये त्यांचा म्हणजे महाराजांच्या बरोबर भावानराव हे नेहमी असायचे आणि ते भावानराव त्यांच्या सेवेतच होते. पण महाराजांनी इथं आल्यानंतर महाराजांना वाटलं की इथं मार्गीमध्ये श्रीराम मंदिर झालं पाहिजे असा त्यांचा मानस होता. मग त्यांनी काय केलं, इथं येऊन ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी ज्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी त्यांनी कमान केली होती. साधं मंदिर स्थापन केलं होतं, पण त्याच्यामध्ये मूर्ती त्यांना बसवता आल्या. मग ज्या वेळेला महाराजांनी आम्हाला सांगितलं ही जागा मंदिरासाठी पाहिजे, त्यावेळेपासून म्हणजे 100 वर्षापूर्वीपासून आम्ही ही जागा तशी सोडून दिली. म्हणजे ह्या जागी आम्ही कुठलं वास्तव्य नव्हतं, काय नव्हतं. आणि फार वर्षापूर्वीपासून संपूर्ण गावामध्ये ही श्रीराम मंदिराची जागा आहे हे सगळ्यांना प्रचलित होतं आणि महाराजांना ती जागा दिलेली आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कुठलंही वास्तव्य करत नव्हतो. पण योगायोग असं झालं की त्यावेळेला महाराजांच्या हातून ह्या मूर्ती बसवता आल्या नाही. मग महाराजांची मानसकन्या इथं विठाबाई इथं दिलेली होती मुलगी मानसकन्या, त्यांचं येणं जाणं नेहमी होतं. पण हे ज्या वेळेला मंदिर उभा करायचं त्यावेळेला एक आमचा मानस असा होता की ह्याच्यामध्ये राजकारण नको आहे, हे आमचा उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट, मंदिर उभा करता येईल, छोटं होईल मोठं होईल, परंतु तिच्या पूजा अर्चा शेवटपर्यंत झाली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही हे मंदिर उभा करायला गजवत नव्हतो. मंदिर बांधणं सोपं आहे पण त्याची पूजा अर्चा ही झाली पाहिजे. मग सगळ्यानंतर गावाच्या लोकांचा विचार झाला, ते म्हणजे काय नाही आपण या ठिकाणी मंदिर उभा करू. मग आम्ही आमच्या घरातली फॅमिली संपूर्ण जणांनी गोंधळल्या ट्रस्टमध्ये गेलो. तिथं आम्ही संकल्प सोडला, महाराज तुमची जागा आहे, आम्ही ती देतोय, तिथं मंदिर उभा करतोय, फक्त त्याची पूजा अर्चा नाही झाली, काय झाली नाही तर त्याचं पाप आमच्या मस्तकी तुम्ही देऊ नका. तुमची जशी कृपादृष्टी असेल, तुमचं जसं हे असेल त्या पद्धतीनं मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं उभा करा. असं आम्ही आमचं कुटुंब सगळं आम्ही या ट्रस्टमध्ये गेलो, ट्रस्टला सांगितलं ते सगळं. आणि ट्रस्ट म्हणजे काय अडचण नाही, काय असेल तर मग आम्ही जबाबदारी ती स्वीकार. त्यावेळेस दामले साहेब, मग दामले साहेबांनी म्हणजे बघू आपण ते ऍडजस्टमेंट करू, काय जरी नाही झालं तिथून लोक इथे येतील. आणि मग हे मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पैसा नव्हता जवळ, काय नव्हतं. या ठिकाणी अगोदर एक विहीर होती, ते खारं पाणीच होतं त्याला. ज्या वेळेला मंदिर उभा केलं करायला सुरुवात केली त्यावेळेला इथं सगळी लोक येऊन जप करत होते. पण महाराजांच्या कृपेनं पैसा कुठून आला, काय आला हे काय नाही, मंदिराला कुठलीच अडचण आली नाही. आधी शेवटपर्यंत हे मंदिर उभा करेपर्यंत संपूर्ण पैसे जमा झाले. हे ट्रस्ट केलं, ट्रस्ट करून ते उभा केलं. आता त्याची पूजा अर्चा करण्याचं हे अविनाश कुलकर्णी यांचं काम आहे.
हे अगदी प्रामाणिकपणानं कुठल्याही परिस्थितीत कुठलीही वेळ असेल तर हे करून ऍडजस्टमेंट करून इथे पूजा अर्चा करण्याचं काम ते त्यांचं कुटुंब करतं. त्यांच्याही घरी महाराजांचं येणं जाणं होतं. त्यांच्याही घरी महाराजांच्या पादुका आहेत. म्हणजे त्यांचाही सन्मान महाराजांशी पूर्वीपासून होतो. त्याच्या अलीकडची जी खोली आहे ते महाराज त्या ठिकाणी जात होते, तिथं राहत होते. असं महाराजांचं येणं जाणं होतं. पण हे एवढा काही तर महाराजांच्या पाठीमागे बोर घेतले आहे मंदिराला बांधलेलं. पण किती दुष्काळ असला तरी इथलं पाणी संपत नाही. म्हणजे अजूनपर्यंत अडचण आली नाही. अगदी मोठा किती दुष्काळ असला तरी संपूर्ण गावाला म्हणजे तरी प्यायचं पाणी तरी लोकांना मिळतं. एवढं म्हणजे महाराजांची कृपा एवढी मोठी आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण नाही. आतापर्यंत मंदिर उभा केले. मंदिरापासून आता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो. तर पौर्णिमेला 200-250 लोकांचा प्रसाद असतो. पौर्णिमेला आम्ही हे करतो, जप असतो. सगळे कार्यक्रम आम्ही महाराजांची शक्यतो जेवढे करता येईल तेवढे आम्ही आमच्या परीनं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने महाराज आम्हाला बुद्धी देतील त्या पद्धतीने आम्ही ते करतो. आणि त्याच्यात कुठलाही आतापर्यंत अडचण नाही. आणि गावकऱ्यांचे सहकार्य असतं. कुणामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. अगदी प्रामाणिकपणे लोक येतात, करतात. सगळं आतापर्यंत त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे. इथून पुढे काय असेल ती महाराजांची कृपा, त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीने करेल. विठाबाईंचे नातलग श्री मुरलीधर कृष्णा कुलकर्णी यांचा हा वाडा. या वाड्यातील या खोलीमध्ये श्री महाराज नेहमी यायचे आणि या खांबाला टेकून बसायचे. महाराजांचा घोडा सांभाळणारे श्री भवानराव हे मुरलीधर कुलकर्णी यांचे चुलते होते. मार्डीमधील राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तिथून 20 किलोमीटरवर असलेल्या दहिवडीमधील राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. लोणावळ्यात जाताना दैवडी हे महत्वाचे गाव लागते. महाराजांचे अनेक भक्त तिथे होते व अजूनही आहेत. तेथील श्री बाळकृष्ण कुलकर्णी यांनी तिथल्या तारे, बाजीराव घोडके, देव, तारगावकर, कुबेर, अप्पाजी पंत या वकील लोकांच्या मदतीने हे मंदिर बांधले. ही सर्व मंडळी महाराजांची भक्त होती. श्रीरामाच्या मूर्ती नाशिकहून कळवून आणल्या होत्या. स्थापनेसाठी महाराजांना घोड्यावरून वाजत गाजत आणले होते. असे तो प्रसंग प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रीमती द्वारकाबाई कुलकर्णी वय 98 यांनी सांगितले. श्रीमती द्वारकाबाई या श्री बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या कन्या आहेत. त्या सध्या वडगाव निंबाळ येथे राहतात. या प्रसंगाच्या वेळी त्या 8-9 वर्षाच्या होत्या. त्यावरून हे मंदिर 90 वर्षापूर्वी बांधले असावे. द्वारकाबाई कुलकर्णींनी म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्याने त्या जास्त 3-4 वर्ष 5 वर्षापूर्वी गेली. त्यांची कन्या आत्ता एक 8 दिवसापूर्वी गेली. तर त्या म्हणायच्या, त्यांनी सांगायच्या की मी परकर पलटत होते आणि लांब कुठं जाता यायचं नाही. जे चावडी चौक आहे इथून, तर इथून महाराजांना लोक घोड्यावर बसले होते. छोटा कोणाचा घोड्यावर महाराज बसले होते. मागं बैलगाडीमध्ये मूर्ती होत्या. प्रसंग असा सांगायचा की नारळाच्या झावळ्या आणि केळीचे फुंत लावले होते. 2 माणसं मूर्ती धरून बसली होती. एक जण रामाची मूर्ती धरून मागं उभा होता. असा तो प्रसंग त्यांच्या प्रज्ञाचक्षुच्या पुढं असा हे झालेला होता.
यापेक्षा त्यांना बाकीचं काही स्मरण नव्हतं. आणि त्याही वेळेला आमच्यातले आजीचे सांगायचे की महाराज मंदिर व्हायच्या आधी शंका समाधान म्हणून शनिवारी इथं बाजार असायचे, तर ती इथे यायची आणि इथं बसून लोकांना काही शंका असतील प्रापंचिक किंवा अशा, ती शंका समाधान म्हणून महाराज यायचे आणि ते महाराज त्याची त्यांना काही प्रश्नांची उकल करून द्यायची. आणि यातूनच मंदिराचं निर्माण झालं. तर बाकी सगळेजण इतके गोंधळ लावून रामाला आले याचाच आम्हाला खूप आनंद आहे. लागतंय कसं की महाराजांनी मूर्ती स्थापन केल्या आणि त्याचा काही आपल्याला काही नाही, लोकांनी यावं दर्शन करावं बस इतकाच भाव त्यामध्ये आहे. लोक आले आणि हे केलं की मग लोक येतात, मग आपण अजून काहीतरी छानसं करूया, अजून आम्हाला मिळूया, आता काय काही काही प्रस्तावित आहेत त्या गोष्टी आपण करूयात असं मनात येत राहतं की चला कोणीतरी. आता तुम्ही एवढे जण आला तर याची ते प्रत्येकाने 4 जणांना सांगितलं तर लोक म्हणतील आपण जाऊ करत देवळीच्या राम मंदिराला, मंगळ्यापासून जवळ आहे, थोरले राम धाकटे राम होतात, मग शेजारी राम पण जाऊन येऊया असं पण होऊ शकतं. आणि ते यावं दर्शन करावं अशी आम्हालाही प्रामाणिक म्हणजे रामरायांनी ती तुमची जशी सेवा करायची तर काही संधी मिळावी, पण आता एकदम अचानक माहित असतं नाही नाही. सातारा जिल्ह्यातील आणि खटाव तालुक्यातील गोंदवल्यापासून 25 किलोमीटरवर कुरोली हे छोटे गाव आहे. येथील दामोदरबुवा कुरोलीकर हे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आणि बेळगावच्या काणे महाराजांचे गुरु होते. श्री दामोदरबुवा महाराजांच्या सान्निध्यात अनेक वर्षे होते. दामोदरबुवांनी हे राम मंदिर महाराजांच्या आज्ञेने बांधले. 1912 चैत्र शुद्ध तृतीयेस महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. मंदिरात दामोदर बुवांच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर श्री महाराजांनी स्वहस्ते लावलेली 2 बकुळीची झाडे अजूनही बहरतात. येथेच सिद्धेश्वराचे पुरातन मंदिरही आहे. राम मंदिरापासून थोड्या अंतरावर गावकऱ्यांनी दामोदर बुवांचे स्मारक बांधले आहे. म्हासुर्ण्याचे श्री नारायण कुलकर्णी हे महाराजांचे भक्त असल्याने नियमित गोंदवल्यात जात असत. लग्न करून प्रपंच सुरू करण्याआधी रामाचे मंदिर बांधावे असा सल्ला महाराजांनी त्यांना दिला. त्याप्रमाणे जयपूरहून मूर्ती करवून आणल्या. श्री विष्णुपंत दाजी कुलकर्णी व श्री नारायण कुलकर्णी यांच्या विनंतीवरून महाराजांनी मंदिराची पायाभरणी व स्थापना केली. यानंतर श्री शंकरशास्त्री मासुर्णेकर इनामदार यांना मंदिरात उपासना पूजा अर्चा करण्यास महाराजांनी सांगितले. त्यांचे वंशज श्री प्रतीक इनामदार मासुर्णेकर सध्या पूजा अर्चा करतात. मंदिरात महाराजांच्या मत्स्याच्या आकाराच्या देखण्या लाकडी पादुका आहेत. या मंदिराशेजारीच शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा कळस आणि शिखर नागफण्यांनी सुशोभित केले आहे. म्हासुर्णे गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात गोंदवल्यापासून साधारण 22 किलोमीटरवर आहे. तेथे गोंदवल्याहून बसने जाता येते. म्हासुर्णे येथील राम मंदिरातील कुलकर्णी मंडळींनी दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती.
विठ्ठल मंदिर विखळे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात विखळे या गावी महाराजांनी विठ्ठल मंदिर बांधले असे सांगण्यात येते, पण या मंदिराचा इतिहास फारसा कोणाला माहीत नाही. मंदिर शेताच्या कडेला आहे. 10-12 वर्षापूर्वी गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून बाहेरचा सभामंडप बांधला आहे. गावकऱ्यांना या मंदिराबद्दल विशेष माहिती नाही. मंदिरात भजने होतात, पण नामसाधना होत नाही. विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती छोट्याशा आहेत. गोंदवल्यापासून तेथे जाण्यास वाहनाची तसेच बसची सोय होऊ शकते. गोंदवल्यापासून अंतर साधारणतः 15 किलोमीटर. योगे 28 महाराजांच्या प्रथम पत्नी खातवळच्या असल्याने तेथील अनेक जण महाराजांचे शिष्य होते. तेथील यशवंत कोंडीबा पाटलांचे आजोबा महाराजांचे परमभक्त होते. 3 वेळा विवाह करूनही संतान प्राप्ती न झाल्याने त्यांनी महाराजांना दत्तक पुत्र घेण्याची परवानगी विचारली. महाराजांनी त्यांना विठ्ठल मंदिर बांधण्यास सांगितले आणि लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वादही दिला आणि त्याप्रमाणे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. महाराज स्वतः बारशाला हजर होते. पाटलांनी विठ्ठल मंदिर बांधले आणि पालखीची सेवा मागून घेतली. कुक्कुडवाड राम मंदिर. हरदासी राम मंदिराप्रमाणे या मंदिराचा नक्की इतिहास समजू शकला नाही. गावातील लोकांच्या जवळ चौकशी करताना असे समजले की हे मंदिर कोणा एकाच्या मालकीचे नसून गावाच्या मालकीचे आहे. मंदिराचा सर्व खर्च गावातील गावकऱ्यांकडून केला जातो. मंदिरासमोर राहणाऱ्या सौ विद्या दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून हे मंदिर 1912-13 साली बांधले असावे. त्यांचे सासरे श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी स्वतः श्री महाराजांना रामाच्या मूर्ती स्थापन करण्यासाठी आलेले पाहिले होते. श्री रामचंद्र कुलकर्णी 1997 साली वयाच्या 100व्या वर्षी निवडले. मंदिराचे पुजारी श्री रमेश पाटल गेली 40 वर्ष पूजा अर्चा करतात. मंदिरात भजन कीर्तन होते, पण रामनामाची साधना फारशी होत नाही. हे मंदिर गोंदवल्यापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी गोंदवल्यापासून बस सेवा आहे. जानकी जी
आटपाडी हे आईसाहेबांचे गाव असल्याने तेथील अनेक मंडळी गोंदवल्यास जात असत। आटपाडी येथील श्री विष्णुपंत कात्रे हे महाराजांचे भक्त होते। त्यांना दत्ताच्या उपासनेची विशेष आवड होती, म्हणून महाराजांनी त्यांना दत्ताची उपासना दिली आणि त्याचबरोबर दत्त मंदिरही बांधण्यास सांगितले। या कामी महाराजांनी स्वतः लक्ष घातले। 21 मे 1892 रोजी दत्तात्रेयांच्या पादुका महाराजांनी स्वतः स्थापन केल्या। पादुकावर एकमुखी दत्ताचा मुखवटा ठेवण्यात येत असे। 21 मे 2001 रोजी दत्तात्रेयांच्या पादुकांवर सुंदर त्रिमुखी दत्त मूर्तींची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या हस्ते झाली। येथील दत्त मंदिराशेजारीच श्रीरामाचे मंदिर आहे। श्री महाराजांचे अनुग्रहित श्री यज्ञेश्वर बुवा वांगीकर पाठक यांना आटपाडी येथे राम मंदिर बांधावे अशी इच्छा होती। त्यासाठी श्री दिनकर देशपांडे यांनी आपली जागा मंदिरास दिली। श्री यज्ञेश्वर बुवांनी स्वतः खूप कष्ट घेऊन राम मंदिर बांधले, परंतु मूर्तींच्या स्थापनेपूर्वीच 1901 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यांचे बंधू नरहरी यांनी मंदिराचे उर्वरित काम पूर्ण केल्यानंतर सन 1909 मध्ये वैशाख शुद्ध दशमी या दिवशी महाराजांनी स्वतः येऊन येथे मूर्तींची स्थापना केली। सन 1988 मध्ये या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सौ आईसाहेब याच गावात असल्याने येथील बरेच जण महाराजांचे भक्त आहेत। श्रीराम समर्थ साफल्यानि जवल्या कौशल्या माता कन्या मान्या महिमान्या सीता हे सर्वनि सर्वनिवर पाता सर्वनायक संतो सीता देव देव देवकुलटका आरती ओवाळू सुवर्णारिका देव देव आजया तुझ्या काया जय फळ विप्रखंड कर संसार मूळ आटपाडीमध्ये श्रीराम आणि श्री दत्त यांच्या मंदिराजवळच श्री महाराजांच्या भक्तांनी श्री आईसाहेबांचे मंदिर बांधले आहे। श्रीराम समर्थ श्रीराम भक्तांनो आणि महाराजांच्या भक्तांनो, आई साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं मनपूर्वक मी याचं स्वागत करतो। ह्या आई साहेबांचं जे आम्ही इथं दैवत स्थापन केलेलं आहे याची मूळ कथा जी अशी आहे, श्रीराम मंदिरामध्ये विवेक पत्नींचे वडील, मी, दादा, परत केल सर अशा मी 8-10 जण दासबोध वाचले। आणि दासबोध वाचता काय झालं की आमच्या मनात एक कल्पना आली, आईसाहेबांचं मंदिर पडलेलं आहे, घर पडलेलं आहे, सगळं पडलेलं आहे, आपण तिथं जर मंदिर स्थापन केलं तर काय होईल। आम्ही एक दासबोधाचा समाज वाचला, तिथून उठलो तसं इथं आलो तर इथं सगळी दगडच पडली, सगळी दगड मोठमोठी दगड, इकडं झाडं वाढलेली, सगळी वाढलेली, असं होतं। आता काय करायचं म्हणजे आपण हे जर मंदिर स्थापन करायचं ह्या ठिकाणी जर ठरवलं तर हे मूळ मालक जे इथले आहेत भाऊसाहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला पाहिजे। मग म्हणजे आपण उद्या सकाळी 10 वाजता इथं बोलूया आणि भाऊसाहेबांना फोन करूया। फोनची व्यवस्था होती आणि फोन केला त्यांना, असा आमच्या मनात संकल्पना आलेली आहे, आपलं काय म्हणणं आहे। त्यांना फार आनंद झाला, फार म्हणजे फार मोठा आनंद। अहो तुम्ही फार मोठं माझं आमचं भाग्य उजळून आलेलं आहे, तुम्ही केव्हा या, माझं म्हणजे तुम्हाला दान केलेलं आहे, घर दान केलेलं आहे, तुम्ही फक्त जितसं काय असेल ते तुमचं तुम्ही करा। त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची पण आम्ही सोलापूरला पण गाठ घेतली, सगळं झालं। सोलापूरला गाठ घेतलं, इथं आलो, इथं ही एक दिवशी मग स्वच्छता करायला पाहिजे आणि स्वच्छता करण्यासाठी म्हणून आम्ही 4 गडी लावले आणि गडी लावल्यानंतर तिथून पुढं हा जोता होता,
हे माझघर होतं, हे शेत. आणि तिथं हा कोराडा दोर आहे. हा कोराडा असाच होता. कोराडा होता आपला दगडी बांधकाम सगळं बघा हे. आणि तिथं कोराड काय माती भरपूर पडली आणि ती माती साफ करता 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 आम्हाला दासबोधाची प्रत सापडली. आणि ती दासबोधाची प्रत आम्ही तिथं रामा देवळात ठेवलेली आहे. तिथं बाण असं जरी राहिलं तर फटते. दासबोध एवढा आहे. त्या काळाला दासबोध आहे एवढा असा एवढा मोठा दासबोध आहे. तो दासबोध आम्ही तसंच निरंतर ठेवलाय, महाराजांच्या पुढे ठेवलाय. आणि अशा तऱ्हेनं आम्ही मग हळूहळू आम्हाला बी महाराजांनी भरपूर दिले. भरपूर काय नाही नसतं. आम्ही जसं संकल्प धरवतो तर आम्हाला पैशाचा ओघ यायला लागला. ओघ यायला लागला. आता किती कुणी म्हणून 1000, 2000, 5000 माणसं द्यायला लागली. आमचं मंदिर छोटंच होतं. हळूहळू आम्ही मोठं केलं. फक्त एकच केलं की हा दरवाजा तेवढा मूळ दरवाजा ठेवला. हा मूळ दरवाजा तेवढा असा ठेवला आणि ह्या मूळ दरवाजावर तेवढं प्रतीक राहावं म्हणून. आणि ह्याच मंदिराची स्थापना जेव्हा आम्ही केली त्यावेळी मोठा असा कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम झाला असा आईसाहेबांची कृपा आमच्यावर इतकी झालेली आहे की आईसाहेब आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्याचं महाराजांना सांगितलं की आम्हाला मिळते सांगितलं. महाराजांनी त्यांनी सांगतात ना आम्हाला मिळतं इतकं त्यांनी आम्हाला द्यायला लागले. आणि तसं आम्हाला सांगतो ना आम्ही श्रीरामाचं ज्यावेळी 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी गाडीची पेटी सकट टेम्पो भरून आला. गाडीची पेटी सकट म्हणजे इतकं आम्हाला महाराजांनी सहभाग. आणि ह्याच वास्तूमध्ये श्री महाराज इथं थांबलेले. त्यांचा 3 दिवस महाराजांचा मुक्काम होता. त्यांचा 10 दिवस मुक्काम होता ब्रह्मानंद महाराजांचा इथं ह्याच वाड्यात. आणि त्यावेळी फार मोठे सकाळपर्यंत होते. त्यावेळी फार मोठा असा कार्यक्रम आम्ही त्यावेळी होता. म्हणजे जुनी लोक तरी सांगतात की आम्ही होतो त्यावेळी. अशा तऱ्हेने या मंदिराची स्थापना या ठिकाणी आम्ही सर्वांच्या सहकार्याने श्री महाराजांच्या कृपेने हे आम्ही केलेले आहे. आणि असं तुम्ही या आईसाहेबांच्या मंदिरात आला, तुम्ही माहेरी आल्यासारखं झालं होतं. आम्हाला पण आनंद फार झालेला आहे. आमचं पण हृदय भरून आलेलं आहे. आम्हाला वाटतं बरोबर श्रीराम भक्तीचा आले आईसाहेबांचा मोठेपणा वाटतं. आणि नागपूरच्या आपल्या गोंधळात येतात त्या बोन्नूर मॅडम नागपूरच्या त्यांना असा वाडा दिसला आणि मुली खेळतायत. महाराज तिथे गेले असं दिसलं. मग ते कुठलं गाव असं सगळीकडे विचारलं त्यांनी गोंधळात. तर त्यांनी मग 8-10 दिवस गेले गोंधळात. त्या राहिल्या होत्या. त्यांनी सांगितले की आटपाडी. ते काय की आटपाडी असं गाव आहे. इथं आल्या त्या त्यांनी बघितलं. त्यांना इथं सरांनी सांगितलं असं असं आहे वाडा आहे पडता. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही सुरुवात. आटपाडी येथील डॉक्टर पत्की, जयंत कुलकर्णी, केशव देशपांडे, दिनेश पाठक, महारुद्र कुलकर्णी आणि इतर महाराजांच्या मंडळींनी महाप्रसाद, न्याहारी आणि निवासाची उत्तम व्यवस्था केली होती.